तर गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या मंडळांकडून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे। आज रविवार आहे, त्यामुळे मुंबईच्या लोअर परळमध्ये गणपती कारखान्यातून वेगवेगळ्या मंडळांचे गणपती बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे। लोअर परळ परिसरामध्ये गणपती बाप्पाला पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। मुंबईच्या लोअर परळ मूर्ती कारखान्यातून सुरतच्या विघ्नहर्ता गणपती बाप्पा सुरतला जाण्यासाठी बाहेर निघाले। तब्बल 15 ते 20 तासांचा प्रवास करून सुरतचे विघ्नहर्ता सुरतमध्ये विराजमान होणार आहे। गणपती उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। वेगवेगळ्या मंडळाकडून आहे मुंबईत जय्यत तयारी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी केली जात आहे। सध्या आपण आहोत मुंबईच्या लोअर परेलमध्ये। या ठिकाणी मूर्ती कारखान्यामधून वेगवेगळ्या मंडळाचे जे गणपती असतील ते बाहेर निघायला सुरुवात झाली आहे। आज रविवार आहे, त्यामुळे जे मोठ्या मंडळ आहेत ते आपला बाप्पाला आहे लाडक्या बाप्पाचं मूर्ती कारखान्यामधून बाहेर काढत आहेत। खरं तर हे आपण मागे पाहिलं तर हे सुरतचे महाराज आहेत। मुंबईतून थेट सुरतचे विघ्नेश्वर म्हणतात मुंबईतून थेट सुरतसाठी निघाले आहे। आपण मंडळाचे काही लोक त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया क्या कुछ आस्था से लेके मुंबई से थेट सूरज का प्रवास, कैसे प्रवास रहता है पूरा बाप्पा को लेकर? बाप्पा को लेके जाने के लिए हमें 20 से 25 घंटा लगता है। बाय रोड लेके जाते हैं हर साल। और जो दक्षिण गुजरात से, सूरत गुजरात से और आजू बाजू के सिटी से, गुजरात के दक्षिण गुजरात से जो राजा का चरण स्पर्श करने के लिए नहीं आ पाते, जिनकी मन्नत होती है, वो मन्नत पूरी करने के लिए सूरत का विघ्नेश्वर के दर्शन करने और चरण स्पर्श करने के लिए सूरत में आते हैं। थेट आज आहेत गणपती कारखान्यातून मंडळामध्ये आपला बाप्पाला विराजमान करण्यासाठी या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात। खरं तर अवघ्या काही दिवस राहिला गणपती आगमनाचे, त्यापूर्वी वेगवेगळ्या मंडळाकडून देखावा काही साकारायचं असतं किंवा इतर जे त्यासाठी आहेत रविवारचे दिवस या ठिकाणी घेऊन आणि आज जे आहेत मूर्ती आहे आपला लाडक्या बाप्पा आहेत त्यांना कुठेतरी कारखान्यामधून मंडळाकडे घेऊन जाताना दृश्यामध्ये पाहायला मिळत। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। तर काळा चौकीच्या महागणपती प्रस्थान सोहळ्याला भक्तांनी मोठी गर्दी केली। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये, ढोल ताशांच्या निनादात, बँड पथकाच्या सुरांमध्ये आणि गोविंदा पथकांच्या सलामीत महागणपतीचं आगमन मोठ्या जल्लोषात पार पडलं। पारंपरिक नृत्यांनी आणि भक्तिमय जयघोषांनी संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता। उत्सवाचं औचित्य, श्रद्धेचा आविष्कार आणि आनंदाचं ते रूप म्हणजे चिंचपोकळीच्या महागणपतीचं आगमन। हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य गणेश भक्तांनी एकत्र येत बाप्पाचं भव्य स्वागत केलं। तर काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सोबत तेल व्यापार कराराची